उपमुख्यमंत्री अजित पवार बोलतायत थेट जाऊयात. त्या दुकानावर ऍक्शन घे, त्याचं लायसन्स सस्पेंड करेल. काल मुख्यमंत्र्यांनी आम्ही राज्याला सगळ्यांना सांगितलेलं, माझ्या शेतकऱ्याला बळजबरी करून कुठलं खत गळ्यात मारायचं नाही. बियाणं पण जे चांगलं बियाणं आहे तेच त्या ठिकाणी द्यायचं, ही पण गोष्ट आपण लक्षामध्ये ठेवा. आणि तशा प्रकारे आपण ह्या सगळ्या गोष्टी करतोय. त्याच्यामध्ये भूमी अभिलेख महाराष्ट्रव्यापी संपामुळे शासकीय योजनेच्या मोजणीचं काम थोडंसं थांबलेलं आहे. या 1-2 इंच पाऊस इकडे सगळीकडे पडलेला आहे. अशा प्रकारची एकंदरीत परिस्थिती आहे. आता प्रश्न आहे तो आपल्या 19,651 सभासदांचा. मित्रांनो, माळेगाव कारखाना तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की 46-47ला धनंजयराव गाडगीळ, पद्मश्री विखे पाटील आदींनी सहकार चळवळ आपल्या इथं उभी केली आणि 1950ला पद्मश्री विखे पाटील म्हणजे राधाकृष्ण विखे पाटलांचे आजोबा आणि सुजयचे पणजोबा, त्यांनी सुजय विखे पाटलांचे त्यांनी पहिला सहकारी साखर कारखाना लोणीला प्रवरानगरला सुरू केला. तोच पहिला कारखाना त्यातलाच काही माळेगाव आपल्या सोमेश्वरला आणलं, छत्रपतीला आणला होता. म्हणजे ज्यावेळेस छत्रपती सुरू झाला तेव्हा त्यावेळेस साधारण लोकांना कळलं की गुराळ करण्याच्या पेक्षा साखर कारखाना उभा राहिला. साखर कारखाने खाजगी होते, वांचनचे होते, इतर मान्यवरांचे होते, पण कारखाना उभा केला तर तो शेतकऱ्यांच्या मालकीचा होतो आणि तो नीट चालू शकतो.